बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या महाराष्ट्राला व मानवतेला काळीमा फासणारी आहे। त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे, परंतु त्यांच्या हत्या प्रकरणाआडून काही तथाकथित पुढारी चमकोगिरी करीत आहेत। या प्रकरणाचा इव्हेंट करू नका, मजाक उडवू नका, चमकोगिरी थांबवा, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी दिला आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय। विरोधी पक्षासोबतच महायुतीचे लोकप्रतिनिधी देखील राजीनामा मागत आहेत। या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे यांच्या बाजूने देखील लोक समोर येत आहेत। या प्रकरणावरून राजकारण सुरू असल्याचं सांगत बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे। पाहुयात काय म्हणाले बाबूराव पोटभरे। मस्साजोग येथील घटनेचे राजकारण केले जाऊ नये। काही तथाकथित लोकप्रतिनिधी प्रकरणाला वेगळे वळण देत आहेत। 3-4 ठेकेदारांनी या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याची सुपारी घेतली आहे। प्रकरण दुसरीकडे वळवून मूळ आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय। सीआयडी एसआयटी तपास करीत आहेत, मात्र फक्त चमकोगिरीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी प्रकाश सोळंकेंपासून संदीप क्षीरसागरांपर्यंत धनंजय मुंडेंवर आरोप करून स्वार्थ साधत आहेत। हेच न्यायालय बनत आहेत। या सर्वांनी चमकोगिरी थांबवावी, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू, असे पोटभरे म्हणाले। धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्यांची पार्श्वभूमी काय? हेच टक्केवारीखोर गुन्हेगार आहेत। प्रकाश सोळंकेंवर गुन्हा दाखल आहेच। आम्ही बोलणं सुरू केलं तर सोळंकेंना तोंड उघडता येणार नाही। संदीप क्षीरसागरांचा तर दहशतीचा काळाकुट्ट इतिहास आहे। आम्हाला गुन्ह्या गोविंदाने जगू द्या। सुरेश धस माझे मित्र आहेत, त्यांनी सबुरीने घ्यावं। त्यांच्याही खाली खूप मोठा अंधार, तो बाहेर काढण्याची इतिहास सांगण्याची वेळ आणू नका। तुमचे मुंडेंसोबतचे राजकीय भांडण, त्यासाठी देशमुख हत्या प्रकरणाचा वापर करू नका, असेही पोटभरे म्हणाले। मस्साजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, ती हत्या माणुसकीला, मानवतेला काळिमा फासणारी होती। कुठलाही माणूस ही हत्या पाहिल्यानंतर हेलावून जाईल, त्याचं मन हेलावून जाईल, त्याचं हृदय हेलावून जाईल, पिळून जाईल। अशा पद्धतीचं हत्या या जिल्ह्यालाच नाही तर महाराष्ट्राला काळिमा फासणारी हत्या काही गुंडांनी घडवून आणली आणि या हत्येचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर झाला। मी घटनेच्या दुसऱ्या दिवशी मस्साजोगला भेट दिली आणि त्या घटनेचा निषेध करून आम्ही रस्त्यावरती आंदोलन केली। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीच्या कमी कुठलीच शिक्षा होता कामा नये, ही आमची भूमिका आहे। नव्हे तर ही सर्वांचीच भूमिका आहे। परंतु या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जनमानसाची जनभावना आहे, परंतु या जिल्ह्यामध्ये काही तथाकथित लोकप्रतिनिधी या प्रकरणाला डायव्हर्ट करत आहे। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे का? तर 100% आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे का? तर 100% संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या फॅमिलीला न्याय मिळाला पाहिजे। या जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदली पाहिजे का? तर 100% या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नांदली गेली पाहिजे। परंतु काही ठेकेदार इथे जन्माला आले, 3-4 ठेकेदार आहेत। त्या ठेकेदारांनी मला वाटतं याची सुपारी घेतली
या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याची सुपारी घेतली असं माझं मत बनलंय. तर हे प्रकरण दुसरीकडे डायव्हर्ट करून मूळ आरोपींना याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न आहे. माझं म्हणणं असं आहे, SIT लागलेली आहे, CID लागलेली आहे. CID आणि SIT अत्यंत चांगल्या पद्धतीचा तपास करतायत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या न्यायप्रविष्ट असतानाही चमकोगिरी करण्यासाठी, स्वतःला चमकवण्यासाठी आणि व्यक्तिगत द्वेषापोटी, जातीय द्वेषापोटी काही मंडळी प्रकाश सोळंके पासून ते संदीप क्षीरसागरापर्यंत हे केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी धनंजय मुंडेवर आरोप करून या प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचं तर म्हणणं असं आहे कोणी किती मोठा आरोपी असो, हा सुटता कामा नाही. परंतु तपास यंत्रणा तपास करत असताना त्यांना डायरेक्शन देणं, यांना आरोपी करा, त्याला आरोपी करा, त्याला जेलमध्ये टाका, याला जेलमध्ये टाका, मला वाटतंय पोलिसांची किंवा न्यायालयाची काहीही गरज या जिल्ह्यामध्ये. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.